जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून विविध क्षेत्रात आपल्या कुशल व कर्तव्यदक्ष कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा डोंबिवली येथे नुकताच सन्मान केला। विविध क्षेत्रातील जिगरबाज महिलांना कर्तव्य जननी हा किताब देऊन त्यांना गौरवण्यात आला। या दरम्यान नंदिनी हमगी, डिंपल जोशी, प्रिया आजगावकर, प्रगती चौबे, विजया धिंडोरे, रचना कदम, जागृती अहिरे, संगीता अय्यर, चैताली शिंदे, श्वेतांबरी सावंत, ॲडव्होकेट पौर्णिमा पाटील, श्वेता भंडारी, सुपेधा मिस्त्री, भिवा मेनन, पूजा भोईर, श्रुती मुगुटमल, श्रेया गांधी, संगीता राजापकर, सलोनी खरे, स्नेहा जोंधळे, अमृता किस्मतराव, अपर्णा मुकणे, हर्षदा खर्डीकर, वर्षा कोळी, सरिता सिंग, नंदिनी पाटील, ऋतुजा पगारे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला। आयोजित सन्मान सोहळ्याला सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, प्रसिद्ध व्यावसायिक व महाराष्ट्र न्यूजचे सल्लागार डॉक्टर सुनील खर्डीकर, सुप्रसिद्ध अभिनेते भूषण कडू, माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर, प्रमुख वक्त्या म्हणून सुषमा बसवंत, तसेच महाराष्ट्र न्यूजच्या संपादिका अमृता पाटणकर आदी मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सुरेश वावळ, राम सावंत, युवराज सुर्ले, अनिल यादव, त्रिशूळ उबाळे, प्रवीण बेटकर आदींनी उत्तम प्रकारे या सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं होतं। आयोजित सोहळ्यात महिलांसाठी खेळ घेण्यात आले होते, त्याचबरोबर लकी ड्रॉ घेण्यात आला, ज्यात विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस देण्यात आली। धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात घर आणि नोकरी व्यवसाय सांभाळणाऱ्या महिला या खरोखरच आदिशक्ती समान असतात, त्यांच्या हिमतीची खरंच दाद द्यायला हवी अशा भावना यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केल्या। संदेश दाभणे, MH मराठी, डोंबिवली।